मुंबई, ठाणे, पालघरला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार वादळी पावसाची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना. घराबाहेर पडणाऱ्यांनो, सरकारनं दिलेला पावसाचा अलर्ट गांभीर्यानं घ्या. प्रवास टाळा. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. सखल भागात आणि घाट रस्त्यावर प्रवास करताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला. मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग. नालासोपारा, विरार, तुळींज, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसर पाण्याखाली. विरा देसाई परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं, तर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. नद्या, ओढे आणि तलावांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. बोईसर आणि डहाणू तालुक्यात जनजीवन विस्कळीत. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटांपर्यंत पाणी. भिवंडी शहराला पावसानं झोडपलं. मुख्य बाजारपेठा जलमय. शहरांचं दुकानांमध्ये पाणी शिरलं. प्रशासनाकडून मदतीची मागणी. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता. भांडूपच्या सोनापूर परिसरात पावसामुळे रस्ता खचला. जवळच खोदकाम चालू असल्यामुळे रस्ता खचल्याचा नागरिकांचा दावा. महापौर ऋतू तावडे घटनास्थळी. सत्ताधाऱ्यांचा माज वाढलाय. बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या. अमित साटमांवर मुख्यमंत्री मौन का बाळगतायत? राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र. आम्ही फील्डवर काम करणारे. घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही. भाजप नेते अमित साटम यांची राज ठाकरेंवर टीका. तर फील्डवर राहून तुम्ही काय केलं? संदीप देशपांडेंचा पलटवार. वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचेही नाव लिहिलेलं नाही. पुढे काय करायचं हे वरळीकर ठरवतील. सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. तर गिरणी कामगार आणि बेस्ट संपाच्या भूमिकेवरनं शिंदेंचं आकर्षण वाढलं. अहिर यांची प्रतिक्रिया. तपासासाठी नेत असताना सियाची 2 बोटं पोलिसांच्या कारच्या दरवाजात सापडली. अपघातामुळे तिच्या बोटांना मोठी सूज. वेदनेमुळे तिच्या हाताची झालेली स्थिती कॅमेऱ्यात कैद. सियानं केलेल्या अश्लील हावभावानंतर वडिलांचं स्पष्टीकरण.